नमस्कार, मी सीमा. लक्ष्मी आईचा आशीर्वाद चॅनल मी सर्वांचे मनापासून स्वागत करते. दिव्याच्या ज्योतमध्ये फूल तयार होतात याचाच अर्थ तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आता बघा, बरेच लोक कोणत्याही देवी देवताची पूजापाठ मनापासून करतात. रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावतात. ज्या देवी देवताची ते पूजा करतात त्यांच्याच नावाने ते रोज दिवा लावतात. त्या दिव्याच्या ज्योतवर एक फूल तयार होताना तुम्हाला दिसत असेल तर हा फार शुभ संकेत आहे. हे फूल रोज तयार होत नाही, ते कधीतरी तयार होतात. कोणी जर मनापासून रोज पूजापाठ करत असेल तर अशा लोकांच्या घरी रोजच दिव्यांच्या ज्योतवर फूल तयार होताना त्यांना दिसतात. त्यांची भक्ती तशीच असतात, त्यामुळे त्यांच्या घरी रोजच ज्योतवर फूल तयार होताना त्यांना दिसतात. आता बघा, फूल तयार होणे म्हणजे झाले असे नाही. त्या ज्योतवर जी आकृती तयार होते ते समजले पाहिजे. काही पण तयार झाले ते आपल्याला समजलेच नाही तर त्या आकृतीला फूल म्हणता येणार नाही. आता बघा, कुणाच्या घरी हृदयासारखे फूल तयार होताना त्यांना दिसतात. याचाच अर्थ तुम्ही ज्याही देवी देवतेची पूजा मनापासून करता त्या देवी देवतेला तुमची पूजा पाठ मनापासून त्यांना आवडलेली आहे आणि ते मनापासून तुमच्यावर प्रसन्न आहे. तेव्हाच ते हृदयासारखे आकृती त्या दिव्याच्या ज्योतवर तयार होताना दिसतात. त्या देवी देवतेचा आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे. आता जर कुणाच्या घरी डमरूसारखे किंवा चंद्रासारखे किंवा त्रिशूलसारखे आकृती तयार होताना दिसत असेल तर हे सर्व आकृती शंकरजीची असतात. याचाच अर्थ शंकरजी तुमच्या पूजापाठपासून प्रसन्न आहे आणि ती पूजापाठ ते स्वीकार करत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या आकृत्या तयार होताना तुम्हाला दिसत असेल. अशा प्रकारच्या आकृत्या तुमच्या घरी तयार होत असेल तर तुमच्या घरातले देवी देवता तुमची पूजापाठ स्वीकार करत आहे आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत आहे. म्हणजेच ती देवी देवता त्या दिव्याच्या ज्योतवर आले आहे. त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे. तुमच्या घरातले देवी देवता जागृत होत आहे. आता हे सर्व ऐकून कुणाला वाटत असेल की फूल हे कार्बन चढल्यामुळे तयार होतात, तर कुणी म्हणेल की विकतची वात आणल्यामुळे फूल तयार होत असेल, किंवा कोणी म्हणेल फूल येणे म्हणजे काही विशेष नाही आहे. हे सगळे लोक कोण बोलणार आहे ज्यांना पूजापाठची ABCDच माहिती नाही आहे, म्हणजे पूजापाठ साधना कधी केलीच नाही आहे. असेच लोक अशा प्रकारचे काहीतरी बोलणार. जे लोक पूजापाठ रोज करत आहे, साधना करत आहे, त्यांना जाऊन विचारा किंवा एवढे करण्यापेक्षा स्वतःच ते करून बघा, मनापासून करा, मग बोला तुमचे देवी देवता काय करतात, कसे ते तुमच्या घरच्या ज्योतवर फूलची आकृती तयार करून देतात. काहीही बोलण्यापेक्षा विश्वासाने पूजापाठ करा आणि साधना करा. स्वतः करून बघा. कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्या घरातल्या देवी देवतेवर पूर्ण विश्वास ठेवा. आता जे तुम्ही फूल बघत आहात ते सर्व माझ्या घरी ज्योतवर तयार झालेले आहे. आज एवढेच. माझा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी आई नक्की लिहा. नमस्कार.